म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि त्याचं प्रेमाची अनोखी गोष्ट जगानं पाहिली आहे। 90 पार आजोबा आपल्या बायकोच्या स्वप्नपूर्तीसाठी आजही धडपड करतायत। पत्नीला सोन्याची पोत घेण्यासाठी 93 वर्षीय आजोबांची पैशाची जमवाजमव बघून डोळे पाणवतात। हे नितळ दुर्मिळ प्रेम सध्या ज्वेलर्सही ते पाहून भारावून गेलाय। पाहूयात हा प्रेमाचा रसरशीत गोड गुलकंद। चेहऱ्यावरच्या या सुरकुत्यांच्या जाळ्यांची ही श्रीमंती, मिचमिचणाऱ्या डोळ्यांमधली ही चमक आणि आपल्या कारभारणीकडे पाहणारी ही कौतुक भरली नजर, तसंच कपाळीचं हे ठसठशीत कुंकू, हात भरलेला हिरवा चुडा आणि डोईवरच्या पदराडून आपल्या धन्याकडे पाहताना डोळ्यातून ओसंडून वाहणारं अपार कौतुक। अशी एखादी कौतुक भरली नजर आपल्याही आयुष्यात असावी असं सगळ्यांनाच वाटतं, पण ही नजर आताशा दुर्मिळ झाली आहे। मात्र संभाजीनगर मधल्या एका छोट्याशा गावातून आलेल्या मंदिरात भिक्षा मागत जगणाऱ्या आजी आजोबांची ही जोडी या घडीला सर्वात श्रीमंत नवरा बायकोची जोडी आहे। 90 पार केलेले निवृत्ती शिंदे आणि 75च्या शांताबाई यांनी आयुष्यातली आपली संध्याकाळ सोनेरी करायचं स्वप्न बघितलं। या दोघांच्या नात्याला बांधणारा एखादा सोनेरी धागा आपल्या कारभारणीच्या गळ्यात असावा असं आयुष्याच्या संध्याकाळी आजोबांना वाटलं। कसं बसं करून अर्धपोटी राहून आजोबांनी कारभारणीला गळ्यातली पोत करण्यासाठी 2100 रुपये साठवले। अर्थात बाजारातलं सोनं या आजी आजोबांच्या सोनसळी प्रेमाची उंची कधी गाठूच शकणार नव्हतं। बाजारातल्या सोन्यानं केव्हाच लाखांचा आकडा पार केला होता। वयाच्या 90तही पोटाला चिमटा घेऊन जमवलेल्या या 2100 रुपयांमध्ये मिळेल अशी आपल्या सखीच्या गळ्यातली पोत शोधत हे आजोबा निघाले। काही ठिकाणी दुकानदारांनी त्यांचा अवतार आणि चुरगाळलेल्या त्यांच्याकडच्या नोटा बघून त्यांना हकलवून लावलं। मात्र या सावळ्या विठ्ठल रखुमाईच्या प्रेमाची जाण असणारा एक पुंडलिक मात्र तिथेच होता। संभाजीनगरातल्याच इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाचा मालक जयेश कोटेचा हा या विठ्ठल रखुमाईचा पुंडलिक। जेव्हा हे आजी आजोबा त्यांच्या दुकानात गेले तेव्हा नेमकं काय झालं तुम्हीच बघा। आता आमच्या त्या दुकानात आले होते, आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायला आले। आता याचे पैसे किती होते? पैसे का तुम्ही किती काढले? बाप भरपूर आणले हो। 1120 रुपये ही माळा तुम्हाला, ही कालाची घालताना, आणि ही वाटी बाबाकडून तुम्हाला। बाबा द्या वाटी, तुम्ही द्यावा हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते मी घेतले। 10 रुपये आणि बाबाकडून 10 रुपये। आता मी जपून ठेवणार मला माझ्या पसंत नाही पडले। 2-3 दुकानं हिंडलो होतं आम्ही, लिमिट हिंडली ती। आता मग ह्या दुकानात त्या माणूस म्हणे आता ही मी पोत आली का पसंत? म्हणलं हो आली। तर म्हणलं केवढ्याची? तर म्हणतो 2500ची। मी पैसे काढून दिले त्याला, हे केले। आता म्हणे आता मला काय देता? म्हणलं 500 रुपये द्या। आणि मग मला एवढे बी नाही लागत म्हणे, मला 20 रुपये पाहिजे। 20 घेतले त्याने। पण त्याचे 4 होलसेल दुकान आहेत, त्याचे 4 दुकान आहेत त्याचे। पहिल्या दुकानात तुम्हाला येऊ दिलं नाही, त्यांना वाटलं ना ते मागण्यासाठी तुम्ही आले? मला 1 रुपया द्यालता ना पहिल्या। ते दुकान सोडलं, मग पुन्हा डबल दुसऱ्या दुकानात गेलो, मग पुन्हा दुसऱ्या गेलो, तिसऱ्या चौथ्या, तर चौथ्या दुकानावर गेलो तेव्हा ते तिथे हे झालं। तिथं आवडलं? खूप दिवसाची इच्छा होती का यांची? हो, तुम्ही लय पैसे जमा करून पूर्ण केली, पण बायकोची इच्छा? माझं ते खोटं, पण ते कसं की त्याला म्हणलं आपण साधी आणू, साधी आणलं म्हणून साधीच आणायची, पण ते पैसे घेतले नाही। 2,500 ठुलते घेतले नाही। 20 रुपये। मला प्रश्न काय आहे, त्यांची लय दिवसाची इच्छा होती की एक माळ घ्यावी, तुम्ही पूर्ण केली ती इच्छा? पूर्ण केली, पूर्ण केली।
आजींना वाटी देण्यासाठी मी आजोबाच्या हातात दिली. म्हटलं आजोबा ही वाटी त्यांना द्या. तर ते म्हणले नग नग. म्हटलं नाही द्या तुम्ही. आणि त्यांनी ते त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांना त्यांच्या मुलाची आठवण आली. मग ते म्हणजे अश्रू झाले त्यांना. आता ते साठवण वगैरे करता मला तर काही येत नाही, पण आम्ही प्रयत्न केला छोटासा. त्यानंतर आजोबा म्हटले मला चहा प्यायचा. चहा पिले ते इथे आणि माझ्याशी थोड्या गप्पा केल्या. नंतर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही, ते मला आजी 2 पाठीमध्ये शब्बासकी देताय, हसतायत वगैरे अशा रीते ते गेले. रोज दागिन्यांचा लाखोंचा व्यवसाय करणाऱ्या या दुकानदारानं 20 रुपयांमध्ये गळ्यातली पोत विकली खरी, पण बदल्यात घेतली ती आजी आजोबांची करोडोंची माया. लक्झरियस डेट्स, एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स आणि डेस्टिनेशन वेडिंगच्या या जमान्यात ही अशी एखादी कसकड्याच्या मण्यांची माळ सुद्धा जिंकून जाते. कारण ही माळ घालणारा गळा आणि हात दोन्ही एकमेकांसाठी पूरक आणि अमूल्य ठरतात. खरं तर या आजी आजोबांच्या प्रेमापुढे वय आणि शब्दही गौण ठरावेत. कारण हे दोघे जे जगतायत आणि जे जपतायत ते नातं आजचं नाही, युगायुगांचं आहे. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.